नमस्कार नमस्कार, कशा आहात? हसताय ना, हसायलाच पाहिजे. आणि येड बघा आमचं सदा मुसीबत असते माझ्या संग. किती फोन लावलं तरी उचलतच नाही. अशी कसल्या कामाला गुंतलेली असती काय माहिती. हिला जणू काय आता 10-15 लाख रुपये मिळणारच आहेत. इतकी बिजी असती, फोनच उचलत नाही बघा. अहो काहीतरी केलं पाहिजे, पैसा पाणी कमवला पाहिजे. उद्या आडीनडीला पैसा पाणी लागतोय, काय काय कितीतरी त्रास आहेत. आता आज बसून जमलं तर उद्या कसं आपल्याला कोण बसल्यावर आणपाणी म्हणा किंवा काय हौसा मौजा म्हणा, दवाखाना भावना म्हणा, काहीतरी हायचं अडचणी ते कुठनं भागायच्या. पैसे पाणी कमवून ठेवलं पाहिजे ना साठवून. ते पण बरोबर आहे अगं. मग काय काय केलं, किती कमवलं, किती व्हिडिओ व्हायरल झालं सांग बरं मला तुझं. व्हिडिओ व्हायरल झाले ते बरं का. 2 व्हिडिओ व्हायरल झाले ते. अयो कुठलं ग सांग की अगं. मी आहे का त्यात? एका व्हिडिओ मध्ये तुम्ही आहे आणि एका व्हिडिओ मध्ये शंभू आहे. हा मी आहे चक्क. हा चक्क तुम्ही आहे. अयो बघा मग मी पण कुठल्या व्हिडिओ मध्ये आहे. ती व्हायरल लय झालाय वाटतं तिचा व्हिडिओ. आता ना तिला लय पैसे मिळणार ना तिला त्या व्हिडिओचा. सांगते की कुठला आहे ते सांग की अगं. मग त्यांना बघू दे, ती जाऊन बघतेली ना अकाउंटला. सासूचा फोन. हा बोला की. नाही घासणार भांडी मी. अयो नाही राहू दे. हा असं ती एक व्हिडिओ आहे आम्हा दोघींचा. होय. आणि शंभूचा आणि माझा ती डिहरीचा व्हिडिओ आहे. तर मग कुठल्या अकाउंटला आहे जाऊन सांग की अगं. जाऊन बघतेली की लोक. कॉमेडी सुनबाई. इंस्टाग्रामवर आहे कॉमेडी सुनबाई. आणि फेसबुकला आहे माधवी साठे. आणि युट्यूबला आहे माधवी साठे 2304. होय. प्रेक्षकांना पण आयडी कळली पाहिजे अगं तुझी. तर मित्रांनो कसं आहे माहितीये का, तर असं फोन जर एखाद्याचं आलं तर उचलावं माणसाने. किती जरी काम असलं तर. अहो कसं आहे माहितीये का, शेवटी किती पण कमवा शेवटी इथंच ठेवून जाणार आहे माणूस माहितीये का. पण त्यातून पण तुमच्या कामाच्या ह्याच्यातून एखाद्यानं जर एखाद्याचं लयच अर्जंट काम असेल, महत्त्वाचं काम असेल, की एखादं कोण दवाखान्यात ॲडमिट असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो, काय पण लाख भानगडी असते त्या. जर तुम्ही जर म्हणला तर ही सारखंच फोन करतंय, नकोच उचलायला ह्याचा फोन, तर ती वेळ निघून जाते हो. परत ना काय उपयोग नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे, 1 नंबर आहे. तर शेवटी हो का किती पण कमवलं ना तर आपण जाग्यावरच ठेवून जाणार आहे. शेवटी माणसांना माणुसकी धरलेली तेवढीच सांगा इथे 2 गोष्टी बोललेल्या. नडी अडचणीला भले तुम्ही 2 पैसे नका देऊ, त्याचा विषय नाही, पण त्याच्याबरोबर त्याचं डोळं पुसायला जरी जवळ उभा राहिला ना तर त्याच्यासाठी ना लय लय मोठं आहे लय. बरोबर आहे का सांग? बरोबरच आहे. तर देण्या घेण्यानंच मैत्री असती की प्रेम लोभ वाढतो असं पण नाही. फक्त तुम्ही त्याच्या बरोबरीला त्याच्या सुखादुखात सामील व्हा एवढं. त्याचा कॉल आला ना तर लगेच उचलायचा. त्याचंच काय कुणाचा पण असू द्या, तुमच्या नातेवाईक पाहुण्याचा. कारण ते अडचणीतच असतो. 2-4 कॉल झालं म्हणल्यावरती अडचणीतच असतो. 1 कॉल उचलून बघायचं त्याची समस्या काय असते. अरे काय पण घडू शकतं. बरोबर आहे. एक असं झाली ती गोष्ट की गाडी धडकली होती आणि ती गाडी धडकलेली त्या गाडीत त्या माणसाची आईच असते आणि दुसरा माणूस फोन करत असतो त्या माणसाला. तर ती माणूस म्हणते ह्याचं काय र, की जाऊ दे ह्याचं काय कॉल उचलायचा आहे, ती सारखंच कॉल करतोय असं तसं. आणि अक्षरशः त्याला सांगायचं असतं की बाबा तुझ्या आईचा इथं ॲक्सिडेंट झालाय आणि असं नसं मी. तर त्यानं ती जर कॉल उचलला असतं तर कळलं असतं नाही सांग त्याला की काय झालंय. आणि परत ना मग काय उपयोग आहे का समजून सांग. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी बघा कॉल आलेलं उचलायचं असतं. तर इथनं पुढं तर ए बाई माझ्या कॉलला तसं करत जाऊ नको. नाही तुमचा कॉल म्हणजे अर्जंट कॉल. तुमचा काय इतरांचा कुठला पण कॉल असला ना पटकन उचलणार, रिप्लाय देणार. बर त्या हातात धर की. अगं माझा हात दुखायला लागला. ही हात गळून इथं आधीच. इकडे बसू का मग मी? बघा मी ही शोधत होती मला नाही असं मला कानात लागले गुदगुद करायला. हेच बघा माझं ऐकून हिला ना हिचं कान गुदगुद करायला लागलं. तर नाही मित्रांनो खरंच. अयो पाऊस आला की अगं चांगला आलाय. भिजल का आपण? आता बघू चला. नाही ना. तर तुम्हाला सांगते
एक माणूस लय श्रीमंत असतो. आता ही पैसे म्हणली ना, माझा व्हिडिओ व्हायरल होणार, आता मला लय पैसे मिळणार, त्याची एक कहाणी सांगते तुम्हाला. तर एक माणूस असतो आणि लय लय श्रीमंत असतो, लय त्याच्याकडनं. आणि एक दिवस ना त्याच्याकडं 20 करोड रुपये येतात, 20 करोड. आणि मग त्याला काय करावं तीच कळना. मग त्या रात्री त्याच्याकडे यमराज येतो. मग यमराज म्हणतो की आज मी तुला घेऊन न्यायला आलोय, न्यायला माझ्या संग तुला यावंच लागल. तर ती माणूस म्हणतो नाही नाही, मला ना ही 20 करोड मी आज मिळायला आहे तर लय दिवसात ना, मला ह्याची वाट लावू द्या, मला खर्च करू द्या, आणि मग मी उद्या तुमच्या संग येतो, मला एक दिवस द्या. तर ती म्हणतो नाही नाही, तसं होत नसतं, मला एक दिवस तुला आज यावंच लागल. मग ती काय म्हणतो नाही, मग मला 1 तास द्या. तर ती म्हणला तास पण नाही. शेवटी म्हणला की मला 10 मिनिटं द्या. मग 10 मिनिटं बरं म्हणला ठीक आहे. यमराज म्हणला की 10 मिनिटं ठीक आहे, घे म्हणला. मग त्यानं 10 मिनिटं दिल्यावर ती म्हणला की मग आता ह्या 20 करोडचं तू काय करणार 10 मिनिटात. तर ती काय म्हणला ग, त्यामुळं खरंच मॅडम म्हणतात ते मला पटलंय. त्या माणसानं एक लिहिलं होतं वाटतं की जोपर्यंत आहे तोपर्यंत हसत खेळत आनंदी जीवन जागा. नंतर मेल्यावर कोणीच कोणासंग पैसा हे कधीच नेहलेला बघितला बी नाही, नेहला बी नाही, कोण नेहणार पण नाही. आणि म्हणून तर प्रत्येक क्षण हे आनंदाने जगला पाहिजे, आहे का नाही. मला मॅडमचं म्हणणं पटलं. त्या यमराजनं विचारलं तू 10 मिनिटात ह्या पैशाचं काय करणार. तर ती म्हणला की काहीच करणार नाही, किती बी कमवा, किती पण कमवून ठेवा, पैसा अडका, पण सगळं जाग्यावरच ठेवून जाणार आहे. म्हणून 2 शब्द माणसाने गोड बोला, माणसाची हसून खेळून आलेला दिवस आनंदात घालवा, असं यमराज म्हणला. होय की. मग त्याला घेऊन गेला, तेवढं बोलल्या. पैसे शेवटी जाग्यावरच ठेवून गेला. ते यमराजनं पण नेलं नाही तर आणि त्यानं पण नेलं नाही तर. कोणीच नाही, नैसर्गिक नाही. ही कशी आहे, ही मान काय म्हणतात ती कृत्रिमरित्या तयार केलेली ही सगळी, म्हणजे सगळेच काय आहे. मग ती लिपस्टिक, लाली, पैसा, इस्टेट, धन दौलत, हे सगळं माणसानं निर्माण केलं. मानव निर्मित आहे त्या वस्तू. मानवने नैसर्गिक निर्मित जे आहे ती नैसर्गासंगत जाणार, दुसरं काहीच येणार नाही. नटलं तरी सरणावरच जाळायचंय आणि बिना नटलं तरी सरणावरच जाळते ती. शेवटी धुवे में हा, जाने वाला है. आणि राखच होऊन जाते. त्यामुळं आलेला दिवस हसून खेळून राहावा. हा, बाय. मग बाय बाय. तुम्हीच बाय, मी नाही बाय.